उन्हाचं लईच तकलीफ व्हायला लागली. मी काय केलं, 2 लिंब घेतले आणि बाटलीमध्ये अशा पद्धतीने हे रस काढून घेतला आणि आता ह्याच्यामध्ये मी साखर मिसळतोय. हे अशा पद्धतीनं बस झाली एवढी साखर. आता ह्याच्यामध्ये हे आहे माझा फ्रीज. अगदी मस्त थंड 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 पाणी पडतं याच्यात. हे पाणी मी याच्यामध्ये ओततोय. आवडलं ना फ्रीज? हे बघा माझा फ्रीज. याच्यामध्ये मी पाणी ओततोय. बाजूला ठेवून टाकतोय आणि आता ह्या बाटलीचं हे बुच्चन लावतोय आणि याला अशा पद्धतीने हलवून घेतोय. असं हलवून घेऊन पूर्ण साखर ह्याच्यात विरघळवतोय. हे बघा असं दिसतं. हे जवळपास साखर सगळी विरघळलेली आहे. मी ढक्कन काढतोय आणि याच्यामध्ये चुटकीभर हे बघा इतकं मीठ टाकतो ह्याच्यात, कारण याच्यामुळं अधिक चव चांगली लागते म्हणून मीठ टाकलं आणि मिक्स करून घेतोय. काय केलं हे लक्षात आलं असेल. 5 मिनिटाच्या आत थंडगार फ्रीजच्या पाण्यापेक्षाही माझ्या मातीच्या फ्रीजमधलं पाणी थंड आहे आणि अशा पद्धतीने हे शरबत तयार झालेलं आहे. या प्यायला. हे बघा आहा, ओहो, क्या बात आहे. गरिबांचा फ्रीज म्हणजे माठ. माझ्याकडे बॉटल आहे, त्या बॉटलीतलं पाणी घेतलं, साखर टाकली, लिंबू टाकला, चुटकीभर मीठ टाकलं आणि अशा पद्धतीचं दुपारच्या वेळेत थंडगार अशा पद्धतीचं शरबत तयार केलं. मी पितोय, तुम्ही या प्यायला. बघा माझा. आहा, जमलंय एकदम मस्त. बघायचे टेस्ट. या मग हे घ्या.